हॅलो फ्रेंड्स, अमृता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मिक्स डाळीचे आप्पे कसे बनवायचे हे बघणार आहोत. मिक्स डाळीचे आप्पे बनवायसाठी आपल्याला इथं 3 ग्लास तांदूळ राशनचे घ्यायचे आहे, अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची आहे, 1 वाटी उडद डाळ घ्यायची आहे, अर्धी वाटी चना डाळ घ्यायची आहे, अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहे. मी इथं अर्धा चम्मच मेथी घेतलेली आहे. एका भांड्यामध्ये आपण हे सगळं एकत्र करणार आहोत. हे 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहे. उडद डाळ टाकून घेऊ, मूग डाळ टाकून घेऊ, चना डाळ टाकून घेऊ, मेथी टाकून घेऊ. आपण हे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घेणार आहोत. मी इथं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता आपण त्याच्यात परत पाणी टाकू. पाणी भरपूर टाकायचं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून 4-5 घंट्यासाठी भिजत ठेवणार आहोत. आता 5 घंटे झालेले आहे. आपण पोहे पाण्यात भिजत घालू. मी इथं त्यासाठी 1 वाटी घेतलेली आहे. ह्या वाटीमध्ये आपण टाकून घेऊ. वाटीमध्ये पाणी टाकू. पाण्याने एकदा धुवून घेऊ. हे पाणी आपण फेकून देणार आहोत. आता पहिले पाणी आपण फेकून दिलेले आहे. याच्यात आता चांगलं पाणी टाकू आणि याला 2 मिनिटं बाजूला ठेवू. आपले पोहे 2 मिनिटं भिजताय तर आपण हे बघून घेऊ. तुम्ही बघू शकता इथं 5-6 घंटे झालेले आहे आणि हे छान भिजलेलं आहे. चना डाळ वगैरे पण चांगली भिजलेली आहे. आता आपण याच्यातून पाणी काढून घेऊ. तुम्ही बघू शकता इथं मी सगळं पाणी काढून टाकलेलं आहे. आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत. आता मी याच्यात थोडं पाणी टाकत आहे आणि याची पेस्ट बनवून घेणार आहोत. आपण इथं जसं पाणी लागलं तसं यूज केलं आहे आणि असं बॅटर बनवायचं आहे. थोडं जाडसरच बनवायचं आहे. आपलं बॅटर काढून झालेलं आहे. आपण हे साईडला ठेवू. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी इथं.
आपले पोहे भिजलेले आहे. हे पोहे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत. आणि त्याची बी पेस्ट आपण करून घेणार आहोत. आपली पोह्याची पेस्ट रेडी आहे. तुम्ही बघू शकता इथं मी थोडं पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे. आता ही पोह्याची पेस्ट आपण ह्या बॅटरमध्ये टाकून देणार आहोत. आणि याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आपलं आप्याचं बॅटर रेडी आहे. आता आपण असंच आता झाकून ठेवून 10-12 घंट्यासाठी बाजूला ठेवणार आहोत. आता 10-12 घंटे झालेले आहे. आपण बॅटर चेक करून घेऊ. तुम्ही इथं बघू शकता आपलं बॅटर किती छान फुगलेलं आहे. आता मी इथं एक भांडं घेतलेलं आहे. आपल्याला जेवढं लागतं बॅटर तेवढं आपण त्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि बाकीचं आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. या बॅटरमध्ये आपण आता मीठ टाकून घेऊ. खायचा सोडा आहे, अर्धा चम्मच ते टाकून घेऊ. मी इथं काही भाज्या चिरून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता कांदा, शिमला मिरची, गाजर, टमाटे आणि कोथिंबीर घेतलेली थोडी. हे सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे. हे सगळं आपण ह्या बॅटरमध्ये मिक्स करणार आहोत. मिक्स करून घेऊ आता. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात लागलं थोडं पाणी टाकू शकता तुम्ही. बॅटर रेडी आपलं. आपण आप्पे बनवून घेऊ आता. मी तर आप्याचं भांडं घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं. आता आपण त्याला असं तेल लावून घेऊ. तेल लावल्यामुळे आप्पे याला चिटकणार नाही. गॅस चालू करून घेऊ. आप्याचं भांडं त्याच्यावर ठेवू. गरम होऊ द्या थोडं. हे बॅटर आपण आप्याच्या भांड्यात टाकून घेऊ. पहिले आपण साईडने टाकणार आहोत. याला आता 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून होऊ देणार आहोत.
आता 2 मिनिटं झालेले आहे, आपण चेक करून घेऊ. सगळ्या आपल्याला पलटून घेतलेला आहे. वरून तेल लावून घेऊ थोडं. आणि मागून सुद्धा 1 मिनिट आपण होऊ देणार आहोत. आपले आप्पे होत आहेत तर आपण चटणीचं बघून घेऊ. आप्प्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहे मी, खोबरं असं बारीक काप करून घेतलेलं आहे, लसूण आहे, अद्रक आहे एवढा तुकडा, 5-6 मिरची घेतलेली, हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे घेतलेले आणि कोथिंबीर घेतली 2 एवढी. इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात आपण शेंगदाणे टाकून घेऊ. शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत. आपले शेंगदाणे छान भाजलेले आहे, काढून घेऊ आपण. शेंगदाणे काढून घेतलेले आहे. आता आपण याच्यात खोबरं भाजून घेऊ. खोबरं बी भाजलेलं आहे आपलं, खोबरं बी काढून घेऊ आपण. आता या मिरच्या भाजून घेऊ. मिरच्या भाजताना थोडं तेल टाकणार आहोत. मिरची काढून घेऊ. झालेली मिरची आपली. मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आपण हे याच्यात टाकून घेऊ. भाजलेलं अद्रक लसूण टाकून घेऊ. जिरे टाकून घेऊ. कोथिंबीर टाकून घेऊ. मीठ टाकून घेऊ आणि याला बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आपली चटणी झालेली आहे, आपण बाउलमध्ये काढून घेऊ. आपली आप्याची चटणी तयार आहे. आपण याला आता तडका देऊन घेऊ. गॅस चालू करून घेऊ. तडका द्यायसाठी मी छोटी कढई घेतलेली आहे. तेल टाकून घेऊ. अर्धा चम्मच मोहरी टाकलेली मी. जिरे टाकून घेऊ. लाल मिरच्या घेतलेल्या आहे, 2-3 अशा कापून घेतलेल्या आहे, त्या टाकून घेऊ. कढीपत्ता टाकून घेऊ. गॅस बंद करून घेऊ. आणि हा तडका आपण त्याच्यात टाकून घेऊ. मिक्स करून घेऊ. आपली चटणी रेडी आहे. आज आपण झटपट आणि चविष्ट मऊ आप्पे बनवलेले आहेत. ही रेसिपी नक्की करून बघा, तुमच्या लहान मुलांना खूप आवडेल. तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुमच्या प्रेम आणि पाठिंबामुळे आम्हाला अशीच आणखी छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह.